पुन्हा एकदा जाऊयात थेट विधानसभेमध्ये, ज्यामध्ये कोपर्डी बलात्कार प्रकरणावर चर्चा सुरू आहे। ज्या तालुक्यामध्ये आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे त्या जनतेचं आपण काहीतरी लागतो ह्याची जाणीव ठेवून घटना 13 तारखेला कुणी बाकीचे तुमचे सोडून दुसरं कुणी असता आणि कुणाच्याही मतदारसंघात 13 तारखेला रात्री घटना घडली असती तर 14 तारखेला तो आमदार तिथं पोहोचलाच असता, 100% गेला असता, कारण त्याची जबाबदारी अध्यक्ष महोदय कुणी नाकारू शकत नाही। मला माहिती नाही ते खरं आहे का खोटं आहे, परंतु मला सकाळी विरोधी पक्ष नेते म्हणाले की पालकमंत्री हॉटेलचे उद्घाटन करत बसले परंतु कोपर्डी गावामध्ये त्यांना जायला वेळ नव्हता, असं त्यांनी मला सकाळी सांगितलं। अध्यक्ष महोदय, ही केविलवाणी बाब आहे। जर मी त्यांचं कोट केलेलं आहे आणि मगाशी मुख्यमंत्र्यांना पण सांगताना मी ते ऐकलं, आपण सगळे आतमध्ये बसलो असताना। अध्यक्ष महोदय, हे घडलं असेल तर दुर्दैव आहे, घडलं नसेल तर ते तुम्ही क्लिअर करा, परंतु किती तारखेला आपण जातो त्या घरामध्ये ही घटना घडल्यानंतर ती मुलगी स्वतःच्या आजोबाच्या घरी मसाला आणायला जाते, घर एका ठिकाणी, आणि ती राहते, आजोबा आपलं गेट आहे तिथं, इतक्या जवळ असताना अध्यक्ष महोदय ह्या घटना घडतात। अध्यक्ष महोदय, हे घटनेचं गांभीर्य आणि हे विशेष लक्षात घेता माझ्या नावावर मी हॉटेलचं उद्घाटन केलं आणि अंत्यविधीला गेलो नाही, हे कुठलं हॉटेल आहे, कधी कोणी त्याचं उद्घाटन केलं, अशा स्वरूपामध्ये जर बिनबुडाचे आरोप आणि ह्या घटनेचं गांभीर्य कमी करण्याचा यांचा जर विचार असेल तर हे बरोबर नाही। मी तिथे नव्हतो, परंतु मी सगळ्याच्या अगोदर त्या घटनेच्या ठिकाणी भेट देणारा मीच आहे। हो, गेलो मी 2 दिवसांनी गेलो, 16ला सकाळी 8:30 वाजता गेलो मी तिथे, 14 तारखेला अंत्यविधी झाला, 15 तारखेला सावडायचा कार्यक्रम झाला आणि 16 तारखेला 8:30 वाजता मी त्या ठिकाणी होतो आणि त्या अगोदर इतर कोणताही महत्वाचा व्यक्ती गेला नव्हता। निश्चित स्वरूपामध्ये माझ्याकडून उशीर झाला, परंतु नको ते आरोप माझ्यावरती असं लावणं हे बरोबर नाही, म्हणून ते कामकाजावरून काढून घ्यायचं। अध्यक्ष महोदय, मला आरोप बिरोप काही करायचे नाही, मी फक्त लक्षात आणून दिलं आपण अशा प्रकारचे वाद घालून बसलो म्हणजे ती वर गेलेली मुलगी परत येणार आहे असंही काही नाही। अध्यक्ष महोदय, अशा प्रकारची घटना घडल्यानंतर मला त्याच्या संदर्भात एवढंच सांगायचं, तुमच्या माझ्या कुणाच्याही घरामध्ये ही घटना घडल्यानंतर आपण ताबडतोब त्या ठिकाणी गेलो असतो, ही जी काही भावना आपल्या बाबतीमध्ये असते ती पण मुलगी आपलीच आहे असं समजून ह्या गोष्टी पुढे व्हायला पाहिजे होत्या, हे माझा बोलण्याचा मतितार्थ आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये ती मुलगी मसाला आणायला जाते, त्याच्यामध्ये एक गोष्ट अध्यक्ष महोदय माहिती घ्या, गृहमंत्र्यांनी माहिती घ्यावी, ही दोघं तिघही पोरं दारू पीत बसली होती, तिथं दारू चाललेली होती आणि ती बेकायदेशीर दारू विक्री चाललेली होती, ती मुलं तिथं दारू प्यायल्यामुळं त्यांना नशा चढली, नशा चढल्यानंतर त्यांनी काय कृत्य केलं ते उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा ही कुठेतरी कुचकामी ठरली का नाही? जर उद्याच्याला त्या ठिकाणी असणारा दारूचा अड्डा बंद झाला असता तर हे घडलं नसतं। आणि नुसतं ते नाही ना अध्यक्ष महोदय, माझा तर स्वतःचा दावा आहे, मुख्यमंत्री महोदय, ही घटनाच घडली नसती, कारण साधारण 16/12/2015ला कर्जत तालुक्यामध्ये नेटकेवाडीला आत्ताचा जो आरोपी आहे विजय लक्ष्मण शिंदे, चौथा आरोपी, त्याच्यामध्ये त्याला अटक नाही, आतापर्यंत 3च आरोपी अटक झालेले आहेत। शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे त्यांनी पण सांगितलं 4 आरोपी आहेत। आमचे दिलीप वळसे पाटील साहेब तिथं भेट द्यायला गेलेले होते, त्यांनी त्या कुटुंबाशी चर्चा केली, इतर लोकांशी चर्चा केली, त्यांनाही तशाच पद्धतीनं सांगितलं। खासदार सुप्रिया सुळे गेले होत्या, चित्राताई वाघ गेलेल्या होत्या, धनंजय मुंडे गेले होते, ह्याच्यामध्ये सगळ्यांनी गेलं पाहिजे, त्यांना सहानुभूती दाखवली पाहिजे, परंतु अशा प्रकारची घटना पुन्हा अजिबात महाराष्ट्रामध्ये घडू नये याबद्दल देखील सरकारने तातडीनं पावलं उचलली पाहिजे। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये आरोपी विजय लक्ष्मण शिंदे हा चौथा आरोपी असं समजलं जातं। मुख्यमंत्री महोदय, आपण एसपीला किंवा पोलीस यंत्रणेला काय सूचना करायची ती करा, परंतु तिथं बबलू शिंदे म्हणून आरोपी आहे, ह्याच्या बंधूंनी शांतीलाल शिंदे आणि विजय परशुराम शिंदे यांनी 16/12/2015ला कर्जतमध्ये नेटकेवाडीला धनंजय जयवंत सुद्रिक याचा खून केला।
मात्र पोलिसांनी सदरचं प्रकरण दडपून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यावेळी ह्या प्रकारचा तपास जर व्यवस्थित झाला असता तर आज ही घटनाच घडली नसती. कारण त्याच्या संदर्भामध्ये जो आरोपी आहे त्याचा भाऊच तिथं सापडला असता. त्यांनाही कळलं असतं की अशा पद्धतीनं घटना घडल्यानंतर कशी पोलीस यंत्रणा हलते. पोलीस यंत्रणा इथं हललेली नाही. ज्या प्रकारे ताबडतोब ह्या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे होती, हळूहळू हे पेटत चाललेलं आहे. पेटत चालल्यानंतर ह्याच्यातलं गांभीर्य सरकारच्या त्या ठिकाणी लक्षात यायला लागलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, काल ज्यावेळेस सभागृहाचे विरोधी पक्ष नेते आणि दिलीप वळसे पाटील साहेबांनी इथं मुद्दा उपस्थित केलेला होता की बाबा आजचं कामकाज संपूर्ण बाजूला ठेवून या संदर्भातली चर्चा त्या ठिकाणी सुरू करावी. चर्चा सुरू झाली नाही. पण मुख्यमंत्री महोदय, काल तुम्ही जे निवेदन दिलं, आता आम्ही सर्वांनी सातत्याने सांगितलं की त्या निवेदनाची प्रत ही अजून पण आमच्या पिजन होलमध्ये आलेली नाही. वास्तविक कोणतंही निवेदन दिल्यानंतर त्याची प्रत नंतर का होईना आम्हाला मिळाली पाहिजे. मी आपल्यालाही भेटून सांगितलं, आम्ही मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं. काही जणांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री महोदयांनी सोमोटो एखादं निवेदन केल्यानंतर ते आम्हाला दिलंच पाहिजे, असं काही नाही. तो मुद्दा आपण तपासून घ्या. पण महाराष्ट्रातल्या जनतेला एक निवेदन मुख्यमंत्र्यांनी तिथं वाचून दाखवल्यानंतर त्या निवेदनामधला मतितार्थ काय तो आम्हाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी समजला पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये काही करप्शन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याबद्दलचं निवेदन अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. हे सगळं करत असताना चौथा आरोपी अजून सापडलेला नाही. पोलीस यंत्रणा काय करते ही सगळी पोलीस यंत्रणा पाहत असताना अध्यक्ष महोदय, जसं बाकीच्या राजकीय पक्षाचे मान्यवर तिथं गेले, काल विरोधी पक्ष नेते तिथं गेले, ह्या राज्याचे गृह राज्यमंत्री तिथं गेले असताना लोक त्यांचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यावेळेस तिथं गेले होते, एक भगिनी एवढी तावातावानी त्या ठिकाणी बोलत होती, ती त्यांचं म्हणणं पण ऐकून घेऊ इच्छित नव्हती. का उद्रेक झाला हा? त्याच्या पाठीमागं कोण जबाबदार आहे? हा उद्रेक जर व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळली असती तर झाला असता का? अध्यक्ष महोदय, आपण सगळेजण भाषण करत असताना चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा प्रकारचा उल्लेख करतो. आज मुख्यमंत्री महोदय, या चर्चेच्या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, नागपूरपासून म्हणजे कुठं बांद्यापासून चांद्यापासून म्हणा मंत्रालयापर्यंत राज्यातील महिलांच्यावर अत्याचार आणि हल्ले होत आहेत. मंत्रालयापर्यंत चाललेले अध्यक्ष महोदय. नुसतं एक कोपर्डीलाच घडलंय अशातला त्या ठिकाणी भाग नाही. याबद्दल कोण बोलायला तयार नाही. काय घडतंय? मंत्रालयामध्ये जिथं कायदे केले जातात, नियम केले जातात, त्याच्या संदर्भामध्ये 11.5 कोटी जनतेचं संरक्षण केलं जातं, त्या ठिकाणी बसणारे पण अधिकारी अशा प्रकारचं वागतात आणि त्याच्याबद्दल शेवटी आंदोलनं महिला भगिनींना करावी लागतात. हे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचं दुर्दैव नाहीये. आपण शाहू फुले आंबेडकरांची नुसते नावं त्या ठिकाणी घेतो, परंतु खरंच त्या रस्त्याने हा महाराष्ट्र आज चाललेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये अधिकारवाणीनं त्या ठिकाणी कुणी बोलावं आणि त्या ठिकाणी सांगावं. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये गणेश पांडे यालाही अजून अटक त्या ठिकाणी केली नाही. माझं म्हणणं, जो चुकीचं वागतो त्याला जात नसते, पात नसते, धर्म नसतो, पक्ष नसतो. कुठलाच राजकीय पक्ष असं सांगणार नाही की माझ्या कार्यकर्त्यांनी असं चुकीचं काय करावं. परंतु तो सत्ताधारी पक्षाचा असू द्या किंवा विरोधी पक्षाचा असू द्या, त्याच्यावर ऍक्शन घ्या ना. एक मेसेज जाऊ द्या ना की आपल्या स्वतःच्या सत्ताधारी पक्षाचा माणूस पदाधिकारी चुकला तरी त्याच्यावर त्या ठिकाणी ऍक्शन होते. एक त्याच्यातनं दबदबा निर्माण होत नाही, त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचा मेसेज करत अशा पद्धतीनं जात नाही. परंतु अध्यक्ष महोदय, तशा पद्धतीची पावलं उचलताना हे सरकार दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही. 15 वर्षाच्या अल्पवयीन शाळेच्या ह्या मुलीवर अत्याचार होतो. अध्यक्ष महोदय, आज देखील त्या भागातल्या शाळकरी मुलींना शाळेमध्ये पाठवणं हे पालकांनी बंद केलेलं. आजही तिथं दहशत आहे. आताही वेगवेगळ्या पक्षाच्या सन्माननीय सदस्यांचं एक शिष्टमंडळ करा आणि तिथं पाठवा. तिथं प्रत्येकाला हेच पाहायला मिळेल की आज पण तिथं दहशत आहे. काहींना भीती वाटते की आपल्यावर कुठले काही गुन्हे दाखल केले जातील का, आपल्याला नंतर काही त्रास दिला जाईल का, आपल्याला कुठल्या वेगळ्या केसेसच्या आधारे त्या ठिकाणी अडकवण्यात येईल का.
आणि त्याच्यामुळे तिथं शाळेमध्ये मुलींना पाठवणं बंद केलेलं आहे. त्यांच्यामध्ये अध्यक्ष महोदय एक दहशत त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज तिथल्या जनतेचा उद्रेक झालेला, नुसता त्या भागातल्या जनतेचा उद्रेक नाही, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये बंद होतोय, कुठे एसट्या तोडल्या जात आहेत, कुठं काही त्या ठिकाणी ट्विटरवर, फेसबुकवर, सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण त्याच्यातनं तापवण्याचं पण काम काही त्या ठिकाणी होतंय. परंतु काही ठिकाणी अन्यायाची पण भावना वाढीला लागलेली की ह्याच्यामध्ये जेवढं गंभीरतेनं घ्यायला पाहिजे होतं तेवढं त्या ठिकाणी गंभीरतेनं घेतलं जात नाही. आणि म्हणूनच या राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांना बोलून दिलं जात नव्हतं. या राज्याच्या तिथल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये तिथली जनता नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तिथं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये अजून सर्व आरोपींना अटक झालेली नाहीये. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला सगळ्यांना संतापाची एक लाट पाहायला मिळते, संताप निर्माण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, आज फक्त कोपर्डी गाव नाही, कर्जत तालुका नाही, नगर जिल्हा नाही, संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी अस्वस्थ असतानाचं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहावयास मिळतंय. आणि प्रत्येक जण विचार करतोय. काही जण आज मुली बाहेर पडतायत, त्यांना त्या ठिकाणी विचारलं जातं, वेगवेगळ्या चॅनलला चर्चा सुरू आहे, वेगवेगळ्या राजकीय पक्षाची लोक त्या चॅनलला चर्चेला जातात. त्याच्यातनं काही जण स्वतःला मनाला जे योग्य वाटेल तशा प्रकारची चर्चा करतात. परंतु त्या चर्चेतनं वेगळ्या प्रकारचा अर्थ जनतेच्या मध्ये पसरला जातो आणि त्याच्यातनं पण वातावरण त्या ठिकाणी खराब होतं. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, आज ज्यावेळेस आपण महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेला या सभागृहाच्या माध्यमातून उत्तर देणार आहात, त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास वाटला पाहिजे, एक आधार वाटला पाहिजे. अध्यक्ष महोदय, काही जरी घडलं की त्याच्यामध्ये सगळ्या जनतेला वाटतं की ह्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. काही तर आया बहिणी म्हणतात की यांना ताबडतोब तिथं फाशी त्या ठिकाणी दिली पाहिजे, भर चौकात फाशी दिली पाहिजे. काही जण आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात. परंतु अध्यक्ष महोदय, ही आज खरं तर माझं मत आहे की एवढ्यावरच थांबून त्या ठिकाणी चालणार नाही. पुन्हा मी काल पण थोडासा उजरता उल्लेख त्या मुख्यमंत्री महोदय केलेला होता की कायद्यामध्ये अशा काही बदल त्या ठिकाणी करा की कुणाचाही त्याच्या संदर्भामध्ये धाडस होता कामा नये, कुणी त्याच्या संदर्भामध्ये विचार देखील तशा प्रकारचा मनामध्ये आणता कामा नये. अशा पद्धतीचं हे झालं तेवढं खूप झालं, यापुढे अशा प्रकारचे प्रकार घडणार नाही अशा पद्धतीचा संदेश अध्यक्ष महोदय या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे. आणि तशा पद्धतीचं पाऊल शासनाने त्या ठिकाणी उचललं पाहिजे. आपण काय करतो, अशी घटना घडली की एक निवेदन करतो, त्याच्यामध्ये सांगतो की 3 लाखाची मदत, 5 लाखाची मदत. 50 लाखाची जरी मदत झाली तर ती बिचारी गेलेली मुलगी 15 वर्षाची परत येणार आहे? तिचं ज्या पद्धतीनं तिची हत्या करण्यात आली, तिचे लचके तोडण्यात आले, त्या कुत्र्या प्राण्याला देखील लाज वाटेल अशा पद्धतीचं मनुष्याने तिथं काम केलेलं आहे. ह्या पोरांना मनुष्य म्हणायचं का, पोरं म्हणायचं का, आणखीन काय म्हणायचं, ही विचार करण्याची वेळ आलेली. मला कुणाला तरी भडकवायचंय, हा कृपा करून तुम्ही माझ्या बोलण्यातनं अर्थ काढून घेऊ नका. परंतु अध्यक्ष महोदय, हे घडलंय, हे वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं या पद्धतीनं आज 21व्या शतकामध्ये जग चाललंय. संगणकाचं आणि कॉम्प्युटरचं युग आहे म्हणून आपण सांगतो. आणि त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत. 125वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहाने आपण साजरी करतो आणि त्या बाबासाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये निष्पाप मुलीला फक्त मसाला आणायला ती परत येऊन घरी जेवणार होती, त्या मुलीवर अशा प्रकारचे अन्याय त्या ठिकाणी केले जातात. आणि नंतर आपण सांगतो जलदगती न्यायालय स्थापन करायचं, ताबडतोब त्याचे निकाल लागले पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, काही केसेसमध्ये जलदगती न्यायालय स्थापन झालं तरी त्याचे 2-2, 3-3, 4-4 वर्ष निकाल लागत नाही. कायदा करा, जलदगती न्यायालय स्थापन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत निकाल लागला पाहिजे. तशा प्रकारची त्यांना सगळी व्यवस्था करा. लोकांना कळलं पाहिजे. आपल्या इथल्या जनतेची अध्यक्ष महोदय, मी खरंच सांगतो, अतिशय शॉर्ट मेमरी असती. जसा एक दिवस जाईल तसं लोक या गोष्टीला विसरून जातील. त्याच्यापेक्षा ताबडतोब 6 महिन्याच्या आत या 3-4 लोकांना जर फाशी झाली तर मेसेज जाणार नाही. तशा पद्धतीनं
एक दरारा ह्याच्या संदर्भातला निर्माण होणार नाही आणि त्याबद्दलचे कायदे करण्याच्या करता जे काही सहकार्य लागेल विरोधी पक्ष आम्ही सहकार्य करायला तयार आहे. आम्हाला माहित नाही की तो कायदा आपल्याला करता येईल का, केंद्र सरकारची मदत घ्यावी लागेल. केंद्राची मदत घ्यावी लागली तर ताबडतोब दिल्लीला त्या ठिकाणी जावा, परवानगी त्या ठिकाणी घ्या. तिथेही पार्लमेंट चालू आहे, तिथेही पंतप्रधानांना भेटा. आम्ही आमच्या युपीएच्या लोकांना सांगू की हे ताबडतोब त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण ह्याच्यातलं गांभीर्य अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांकडून होणाऱ्या प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने आणि अध्यक्ष महोदय संवेदनशील पद्धतीनं पोलिसांनी पाहिलं पाहिजे. पोलिसांनी पहिल्या दिवशी घटना घडल्यानंतर तेवढी त्याच्यामध्ये संवेदनशीलता दाखवलेली नाही. त्याच्या संदर्भामध्ये कोण पोलीस जबाबदार आहे त्या पोलिसावर ऍक्शन घ्या. आणि अध्यक्ष महोदय एक पद्धत असते की एखादी घटना महिलांच्या बाबतीमध्ये घडली तर आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये अतिशय चांगल्या महिला पोलीस अधिकारी आहेत, त्यांना त्या ठिकाणी ताबडतोब पाठवलं जातं. का तर महिला पोलीस अधिकारी महिलांच्या संदर्भातला प्रश्नाच्या बद्दलचा तपास करायला गेल्या तर तिथल्या महिला बाकीच्या ओपनली बोलतात. पुरुषांशी त्या इतकं मनमोकळेपणाने बोलू शकत नाही. पाठीमागच्या काळात जळगावला स्कॅन्डल घडलेलं होतं त्यावेळेस पवार साहेबांनी मीरा बोरवणकर का कोणतरी अधिकारी होते त्यांना पाठवलेलं होतं, आता मला आठवत नाही. परंतु सभागृहामध्ये त्यावेळेस याच सभागृहामध्ये कदाचित नाताभाऊंना आठवत असेल. परंतु अध्यक्ष महोदय त्या काळामध्ये तशा पद्धतीचे निर्णय झाले. मी साधारण माहिती घेतली आजपर्यंत मुख्यमंत्री महोदय त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी महिला ही कुणी त्या ठिकाणी गेली नाही. त्याच्यातनं त्यांची आई बोलती होईल, त्यांच्यातल्या इतर बाकीच्या महिला बोलत्या होती, त्या सांगतील की कोण कसं वागतंय कोण कसं करतंय. खरोखरीच या गावामध्ये ठराविक ज्यांची दहशत तुकारपोरांची आहे का? प्रत्येक गावामध्ये काही प्रमाणामध्ये तुकारपोरं असतात, त्यांचा बंदोबस्त तिथल्या तिथं केला गेला पाहिजे. परंतु ते तसं घडलंय का याबद्दलची पण शहानिशा राज्य सरकारने आणि गृह मंत्रालयाने त्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या पोलिसांनी ह्या संवेदनशीलतेकडे पाहिलं पाहिजे. परिणामकारक कारवाई ताबडतोब झाली पाहिजे. अशा पद्धतीची कायमस्वरूपी यंत्रणा मुख्यमंत्री महोदय प्रस्तावित करायची असेल तर आपण करा. पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना आपण न्याय देऊ शकतो असं त्याच्यातनं आपण त्या ठिकाणी म्हणू शकू. परंतु नुसत्या मला एक बातमी पण वाचायला मिळाली, नुसत्या रकमा वाढून पीडित महिलांना आता अधिक भरपाई नुकसान भरपाई देणार. नुकसान भरपाई पूर्वी काही 8.25 लाख रुपये केली असं काही केंद्र सरकारने निर्णय घेतले. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाच्या माध्यमातून हे निर्णय घेणाऱ्यांना की नुसत्या रकमा वाढू नका, त्याच्यापेक्षा ही रक्कमच देण्याची वेळ कुणावर येऊ नये याबद्दलची खबरदारी घ्या ना. जसं माझा शेतकरी आत्महत्याच करता कामा नये याबद्दलचे आपण निर्णय घेतो किंवा तशा पद्धतीनं काही पावलं उचलतो, त्या प्रकारे त्याला आत्महत्या केल्यानंतर लाख रुपये देण्याची वेळच येता कामा नये तसं या पीडित महिलांना अधिक नुकसान भरपाई देण्याची वेळ भारतावर आणि महाराष्ट्रावर येता कामा नये अशा पद्धतीचे निर्णय मुख्यमंत्री महोदय या चर्चेला उत्तर देत असताना आपलं अधिवेशन चालू असताना तातडीनं घेण्याची गरज आहे. त्याच्या संदर्भामध्ये या फिर्यादीनं नोंदवून घेण्यात आलेल्या कारवाईस ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी विलंब केलेला आहे त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे अजून त्याबद्दल शासनाने काही सांगितलं नाही. राम शिंदे साहेब मी तुमचं वक्तव्य ऐकलं, तुम्ही म्हणला ताबडतोब मी त्यांची बदली करीन. बदली करून प्रश्न सुटणार नाही. ते दुसऱ्या कुठल्या गावामध्ये गेले आमच्या कुणाच्या ते अधिकारी तशाच पद्धतीनं सोकावलेले असतील, तिथं पुढे ते नोंद करणार नाही. बदल्या करून काय होणार आहे? ऍक्शन घ्या ना. त्याच्या संदर्भातलं कायदेशीर कारवाई जी असेल ती ताबडतोब त्या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारचे अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्तानं माझी सभागृहाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी मागणी आहे. आणि मुख्यमंत्री महोदय कुठल्याही परिस्थितीमध्ये आज त्या गावामध्ये अतिशय भीतीचं अशा प्रकारचं वातावरण. आज नुसत्या मी मगाशी सांगितलं किंवा विरोधी पक्ष नेते म्हणले अध्यक्ष महोदय फक्त मुली आणि महिला तर घरामध्येच आहेत परंतु मुली शाळेमध्ये जायला घाबरतात असं नाही. आज शेतावर देखील कुठली महिला आणि कुठली मुलगी जायला त्या ठिकाणी तयार नाही. अजिबात त्यांना वाटतं की संध्याकाळी 7:30 वाजता जर घटना घडली आणि आज पण संध्याकाळी 7:30ला पार काय अंधार काळोख पडत नाही.
म्हणजे त्या 3-4 मुलांचं धाडस किती झालं, ती दारू प्याल्यामुळे त्यांचं हे सगळं धाडस झालं, याही बद्दलची नोंद ही सभागृहाने आणि सरकारने त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी घटना हाताळत असताना आज आपण बघतोय वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बंद आणि आंदोलनं त्या ठिकाणी सुरू झालेली. या आंदोलनाच्या संदर्भामध्ये देखील सरकारने एक लोकांच्या मध्ये अशा प्रकारचा विश्वास दिला पाहिजे की काही झालं तरी आता या चौघांना कडक अशा प्रकारचं शासन त्या ठिकाणी होणार आहे, अशा पद्धतीनंच ताबडतोब पावलं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी उचलली गेली पाहिजे, असं माझं या चर्चेच्या निमित्तानं आग्रहाची त्या ठिकाणी मागणी राहणार आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये ही जी काही घटना घडली ती घटना आम्हाला अशी माहिती मिळाली की पहिल्यांदा दडपण्याचा प्रयत्न केला गेला. माझी आज पण आपल्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, बऱ्याचदा एखाद्या केसच्या संदर्भातला तपास चालू असताना पोलिसांनी ती केस कशा प्रकारची हाताळली आणि कागदपत्र कशा पद्धतीनं तयार केलेत, मुख्यमंत्री महोदय दर 8 दिवसाला त्याच्या संदर्भातली काय नक्की पुढची पावलं उचलली गेली आहेत, आपण वकील आहात, साधारण कशा पद्धतीचे त्याच्यामध्ये वेगवेगळी कलमं घातली गेलेली आहेत. उद्या त्याला तिथल्या पोलीस जी यंत्रणा तपास करते त्यांना पण कळलं पाहिजे की आता हे वरपर्यंत सगळं पाहिलं जातंय आणि त्याच्या संदर्भामध्ये एक पण त्रुटी अशी राहता कामा नये की उद्याच्याला न्यायालयामध्ये ही केस चालत असताना जे कोणी सन्माननीय न्यायाधीश असतील त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर ताबडतोब त्या चौघांना मरेपर्यंत फाशी अशा प्रकारची शिक्षा त्यांनी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. एवढे प्रत्येक पेपर ना पेपर बारकाईनं आपल्यातले जे अतिशय हुशारामधले हुशार अधिकारी असतील त्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं काम झालं पाहिजे आणि हे अध्यक्ष महोदय ठराविक काळातच हे सगळं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सगळी कामं होत असताना मी त्याचा सगळा उल्लेख करत नाही की कुठं किती बलात्कार झाले, कुठं काय चाललेलं आहे, कुठं काय चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, ह्या घटना सातत्याने वरचेवर घडतात. ज्यावेळेस समाजातल्या 50% महिला वर्गाला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये संधी दिलेली, आपण त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये आणलेले आहे, त्यावेळेस आज त्यांच्यावर जे अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, त्याच्यापासून पूर्णपणे त्या तिथं एक चांगला त्यांना विश्वास वाटतोय अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या संदर्भातली नोंद त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की ज्या वेळेस निर्भया प्रकरण दिल्लीमध्ये घडलं आणि त्याच्या संदर्भामध्ये उभ्या भारत देशाने त्याची नोंद घेऊन कुणी कॅन्डल मार्च काढला, त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती सगळी घटना ही खूप मोठ्या प्रमाणावर तापली गेली. अध्यक्ष महोदय, ह्याच्या संदर्भामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, विविध राजकीय पक्ष असतील, विविध सामाजिक संघटना असतील, अनेक ज्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही असे जबाबदार नागरिक असतील, या सगळ्यांनी ह्याच्या संदर्भातला आवाज उठवल्यानंतर ह्याच्या संदर्भामध्ये थोडंसं गंभीरता ही सगळ्यांच्या त्या ठिकाणी लक्षामध्ये आलेली आहे. परंतु इथून पुढच्या काळामध्ये आज त्या मुलीला तर मी ह्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोच, परंतु कुठल्याही ती लहान असू द्यात, मोठी असू द्यात, कुणाच्याच बाबतीमध्ये ह्या घटना पुन्हा महाराष्ट्रामध्ये कदापि त्या ठिकाणी घडता कामा नये. त्याबद्दल जी काही पावलं उचलायची असतील त्या सर्व कठोर निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं पूर्णपणे सरकारला सहकार्य करायला तयार आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री महोदय, आता कुणाच्याही दबावाला, कुणाच्याही प्रेशरला अजिबात आपण त्या ठिकाणी बळी पडू नका. आणि जे जे कोणी दोषी ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत, पोलीस अधिकारी असतील, एकंदरीत तिथलं ते वातावरण खराब होण्याच्या करता ज्या मुलांनी किंवा त्या मुलांना तशा पद्धतीनं कुणी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्यांची पण नावं पुढे काढण्याचा प्रयत्न करा. इथं महाराष्ट्र सरकारची गुप्त वार्ता ही थोडीशी अपयशी ठरलेली आहे, कारण घडल्यानंतर गुप्त वार्ता विभागाने सरकारला सांगायला पाहिजे होतं. ते ताबडतोब सगळी पावलं उचलली गेली नसतील तर आपल्याला फार मोठ्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल. अशा पद्धतीनं सांगितलं तर नाही हे निश्चितपणे गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना माहिती आहे. परंतु अध्यक्ष महोदय, ही 13 तारखेला घटना घडल्यानंतर 14 तारीख, 15 तारीख
आषाढी एकादशी झाली, मोठा वारकरी समाज पंढरपूरला त्या ठिकाणी जमलेला होता, प्रत्येक जण आपल्या आपल्या त्या ठिकाणी कामामध्ये होतं, पण त्याचं गांभीर्य नंतर दुर्दैवाने सर्वांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. हे खरोखरीच आपल्या सर्वांचं अपयश आहे. काल मी जे म्हणालो की आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही शेवटी कशा करता अध्यक्ष महोदय राजकारण करण्याच्या करता सभागृहामध्ये येत नाही. अशा प्रकारचे प्रसंग घडल्यानंतर त्या प्रसंगाच्या बद्दल दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे तारतम्य ठेवून त्या ठिकाणी स्वतःची भूमिका मांडली पाहिजे, स्वतःचे विचार मांडले पाहिजे. आणि ते ऐकल्यानंतर कुठेतरी विरोधी पक्षांनी काहीतरी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याला जास्तीचं महत्व न देता आम्ही करतो तेच सगळं खरं आहे असंही त्या ठिकाणी समजण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री महोदय, मी हे सगळं बोलण्याचं कारण एकच आहे. मी पुन्हा एक उदाहरण तुम्हाला देतो. आज मला असं वाटतं की तुमचा कुणावरच विश्वास राहिलेला नाहीये. आज तुमचा कुणावरच त्या ठिकाणी असं तुम्हाला वाटत नाही की हा विश्वासाने काम करेल. याचं एक उदाहरण देतो. या उदाहरणाशी पण त्याचा तसा अर्थार्थी संबंध नाही, पण तुमच्याही मनाला कदाचित ते उदाहरण पटेल. मुख्यमंत्री महोदय, मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, अनेकांनी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष वेगवेगळ्या पदावर काम केलं. मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्ही काय करावं, कसं करावं, तुमचा निर्णय कसा असावा, तुम्ही कुणाचे डिपार्टमेंट काढून घ्यावे, कुणाला डिपार्टमेंट द्यावे, ट्विटरवर काय सांभावा, हा तुमचा अधिकार आहे. त्याबद्दल मला बोलण्याचा राईट अजिबात नाहीये. पण मी अनेक आमच्या सहकाऱ्यांना, कारण मी पण 15 वर्ष सरकारमध्ये असताना अनेकांची कामं केली, अनेक जण आमच्या ओळखीचे जरी ते त्या पक्षामध्ये असले तरी मी त्यांना काहींना विचारलं की काय रे बाबा, आता तुम्ही इतके दिवस मंत्री झालेला आहेत, तुम्ही प्रायव्हेट सेक्रेटरी नेमला का? ते म्हणले नाही नेमला. म्हणलं का? ते म्हणले आम्हाला प्रत्येकाला मुख्यमंत्री महोदय प्रायव्हेट सेक्रेटरी देणार. मुख्यमंत्री महोदय, हा तुमचा अधिकार आहे, परंतु तुमचा ह्या मंत्र्यांच्यावर विश्वास पण नाही. तुम्ही त्या मंत्र्याला कोण प्रायव्हेट सेक्रेटरी द्यावा, मग त्या प्रायव्हेट सेक्रेटरी असा द्यायचा की त्या मंत्र्यांच्याकडनं सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे का? त्याच्या संदर्भात तो काय करतोय, कसं करतोय, कशा पद्धतीनं वागतोय. मी पुन्हा पुन्हा सांगतो की ह्याच्यामुळं आम्हाला अशी शंका यायला लागली की तुमच्या सहकाऱ्यांच्यावर पण विश्वास नाही का? हा तुमचा अधिकार आहे. कदाचित दिल्लीत तसं घडलं असेल, त्याच्यामुळे तुम्ही हा निर्णय घेत असाल, त्याच्याही बद्दल मला काही बोलायचं नाही. कारण मी पुन्हा सांगतो की ह्याच्यातलं गांभीर्य कमी करायचं नाही, परंतु मुख्यमंत्री महोदय, त्याच्या संदर्भामध्ये आपण ज्या जिल्ह्यामध्ये थोडेसे कमकुवत जिल्हा पोलीस प्रमुख असतील, डीसीपी असतील किंवा काही अधिकारी थोडेसं वेगळ्या पद्धतीनं वागणारे असतात की त्यांचा तिथं आपण नेमल्यानंतर म्हणावा असा वचक हा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये राहत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. मी काही अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असं बघितलंय, काही अधिकारी तिथं ते दबंग म्हणून कुठला सिनेमा आला होता, लोक म्हणतात काय आमचा एसपी दबंग सारखा वागतो. खरोखरीच एखादा अधिकारी कडक तिथं गेल्यानंतर तिथल्या 2 नंबरचे धंदे असणाऱ्या लोकांच्या मध्ये एक दहशत निर्माण होते. जे चुकीच्या पद्धतीनं ते ट्रान्सपोर्ट करतात, वाहतूक करतात चुकीच्या गाड्या, त्याच्यामध्ये किती पण अक्षरशः मेंढरं कोंबल्यासारखं माणसांना कोंबतात आणि त्या ठिकाणी वाहतूक त्या ठिकाणी करत असतात बेकायदेशीर. त्या गोष्टी तिथं काही बाबतीत चालू असतात, पण कडक अधिकारी गेल्यानंतर दारूचे धंदे बंद होतात, ह्या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि अशातनं एक समाजामध्ये देखील भीती निर्माण होती. मी म्हणतो पोलिसांची आदरयुक्त दबदबा असला पाहिजे, भीती असली पाहिजे, कुणाला चुकीचं काम करणाऱ्याला भीती असली पाहिजे. जो योग्य काम करेल त्याला असं वाटलं पाहिजे की मी योग्य काम करतो, पोलीस यंत्रणा माझ्या पाठीशी उभी राहील, अशा पद्धतीचा एक विश्वास या पोलीस दलाच्या मार्फत तुम्ही महाराष्ट्रामध्ये राज्याचे गृहमंत्री या नात्याने निर्माण करण्याची गरज आहे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. एवढीच विनंती करतो मी माझे 2 शब्द संपवतो. डॉक्टर अनिल बोंडे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्यांनी जी चर्चा उपस्थित केलेली आहे त्या चर्चेमध्ये अतिशय विषण्ण मनाने मी सहभागी होतोय. कारण कोपर्डीमधल्या नगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर, आमच्या भगिनीवर जो सामूहिक अत्याचार झाला आणि तिचा निर्गुण खून करण्यात आला, हे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चीड आणणारी
मन पिळवटून टाकणारी, मानवतेला लज्जा आणणारी घटना आहे. अध्यक्ष महोदय, अशी काळीमा भासणारी जी घटना आहे त्या घटनेच्या गुन्हेगाराला कोणतीच जात नसते, त्या पीडिताला कोणतीच जात नसते. त्या पीडितेचं दुःख हे माणसाचं दुःख असतं. तर सध्या कोपर्डी बलात्कार प्रकरणावरती चर्चा सुरू आहे आणि काही वेळापूर्वी अजित पवार यांनी जेव्हा या सगळ्या संदर्भातलं आपलं मत मांडलं, भाषण केलं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांचा कुणावरही विश्वास नाही असं ते म्हणाले. सहकार्यावरती विश्वास उरला नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलेला आहे. अशा घटना रोखण्यासाठी तातडीने पावलं उचलावी लागतील. महिला अत्याचाराचा नागपूर ते मंत्रालय असा प्रवास सुरू आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. टीकास्त्र सोडलंय अजित पवारांनी सरकारवर.